संस्थेसाठीच असतो असा काही विषय नाहीये. पण बाकी जीवनामध्ये सुद्धा अगदी ऑफिसला येण्यापासून, बँकेत येण्यापासून ते घरी परत जाण्यापर्यंत हा आपल्याला प्रोजेक्ट हा विषय करावा लागतो. सुरुवातीला आपण आपलं सिलेबस वगैरे काय आहे पीपीटी ऑन केली, शेअर करूया ना आपण. आणि आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून गप्पा मारत हा विषय करायचा आहे. थोडासा विषय नवीन आहे. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो. आणि गप्पा मारायच्या ना बरोबर? हो सर. कुठेही तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्ही प्रश्न नाही विचारले तर मग मी प्रश्न विचारणार. येस, तर आपला हा जो विषय आहे, तर आज आपल्याला फक्त बेसिक कन्सेप्ट प्रोजेक्ट म्हणजे काय आणि त्याच्यातले महत्वाचे की टर्म्स काय आहेत आणि एखादा प्रोजेक्ट फेल किंवा सक्सेस का होतो याचा पहिल्यांदा विचार करायचा आहे. आणि मग त्याच्यातला टेक्निकल अस्पेक्ट्स हे आपण पाहत राहून जाऊ. हा सिलेबस कदाचित तुम्ही बघितलाच असेल. पहिल्यांदा प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, मग त्याचे कन्सेप्ट, प्रोजेक्ट फिजिबिलिटी, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन, प्रोजेक्ट फायनान्सिंग, प्रोजेक्ट अनालिसिस, रिसर्च आणि फायनल रिपोर्ट रायटिंग, हा इतका भाग 4 टॉपिक्सचा त्याच्यामध्ये असतो. तर मला वाटतं आपल्याला 12 सेशन्स 1 तासाचे असतात, कॉन्टॅक्ट सेशन्स. पण कदाचित ह्या वर्षी सेशन्स थोडेसे आपल्याला लवकर करावे लागतील. 12 सेशन असं काही वाटत नाही, कारण 17 फेब्रुवारी पासून मला वाटतं परीक्षा आहे. पण एक सेशन हा 40-45 मिनिटाचा असेल आणि मग बाकीचं डिस्कशन वगैरे आपल्याला करायचंय. तुम्ही थोडं स्टडी मटेरियल वगैरे पाहून प्रिपरेशन करून आलं पाहिजे आणि प्रश्न विचारले पाहिजेत. मेन म्हणजे ऍक्च्युली कॉन्टॅक्ट सेशन मध्ये शिकवण्यापेक्षा ना प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तुम्ही कुठलाही काहीही प्रश्न त्याच्यामध्ये विचारू शकता. परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला माहितीच आहे. 60 मार्काची परीक्षा 2 तासाची. त्या 60 मार्कामध्ये 20 MCQ असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्याला 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. त्याच्यानंतर 5 शॉर्ट आन्सरचे क्वेश्चन आहेत, त्याच्यापैकी 4 सोडवायचे आणि 5 लॉंग आन्सरचे प्रश्न, ज्याच्यामधून 4 सोडवायचे. तसा काही फार मोठा इंटरनल ऑप्शन त्याच्यामध्ये नाही आहे. शॉर्ट आन्सर मध्ये 1 प्रश्न जास्तीचा आहे, लॉंग आन्सर मध्ये प्रत्येक प्रश्न जास्तीचा आहे आणि MCQ मध्ये पण 2च जास्तीचे आहेत. आणि जनरली हा पेपर असा आहे की ह्याच्यामध्ये थापा मारायला काही चान्स नसतो. बाकीच्या पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल, ऍग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स वगैरे किंवा काही अकाउंट्स मध्ये तुम्हाला काही थापा मारायला चान्स नसतो. जे काही द्यायचं ते पूर्ण व्यवस्थित लिहावं लागतं. याच्यामध्ये मात्र अकाउंट सारखंच काही इकडचं तिकडचा फापट पसरा न करता टू द पॉइंट. पण काही टॉपिक्स त्याच्यातले असे आहेत, पट CPM हा एक असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी लॉंग आन्सर क्वेश्चन जर 12 मार्काचा असेल तर 12च्या 12 मार्क तुम्हाला तो प्रश्न सोडवला आणि स्टेप बाय स्टेप जायचं आहे. त्याला एकदम सोपा पार्ट आहे आणि पैकीच्या पैकी मार्क्स त्याच्यामध्ये मिळू शकतात. तर प्रोजेक्ट म्हणजे काय? कोणी सांगेल मला प्रोजेक्ट म्हणजे काय? सुरुवातीलाच मी एक उदाहरण दिलं होतं. त्याच्याशिवाय आपल्या व्यक्तिगत जीवनाशिवाय प्रोजेक्ट म्हणजे काय तुम्हाला काही सांगता येईल का? एखादा प्रोजेक्ट तुम्हाला सांगता येईल का? कोणी प्रोजेक्ट फायनान्सिंग मध्ये आहे का? बहुतेक सगळे DCCB मध्ये काम करताय. बघा आवाज येतोय? हो. DCC बँक. सगळे पुणे DCCB मध्ये आहात? काही आहेत, काही. मग काही प्रोजेक्ट फायनान्स पुणे DCCB करते का? एखादा प्रोजेक्ट तुम्हाला आठवतं की पुणे DCCB ने केलाय म्हणून? मुळशी तालुक्यातलं कोण आहे?
मुळशीच्या तिकडचं आहे कोणी कुठं ब्रँच मधल्या पौड मुळशी? पाण्यात मला चांदेरे सरांशी बोलावं लागेल. कोणीच जर बोलले नाही तुम्ही, चांदेरे सरांचे तर भरपूर प्रोजेक्ट तिकडे सुरू आहेत. तांदळाचा केलाय प्रोजेक्ट सुरू. येस, आता कसा आला चांदेरे सरांचं नाव आहे, तांदळाचा एक मोठा आणि वेगळा प्रोजेक्ट झालेला आहे नाही का? चांदेरे सर बरेच दिवस झाले बोलत आहेत मला, केस स्टडी त्याची करायची आहे. आणि एक चांगलं म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्यातून काय लाभ होतो का? हा, होणार ना लाभ. त्यांच्या तांदूळाला किंमत मिळते चांगली, व्यापाऱ्यांपेक्षा 2 पैसे जास्त मिळतात बँकेच्या प्रोजेक्ट मध्ये. अच्छा, व्यापाऱ्यांच्या त्याच्यामध्ये किती फरक पडतो रेट मध्ये? किती किलो मागे किती भावात फरक आहे? ते मुळशीचे नाही सर, आम्ही बारामतीचे आहे. पण ते पेपरला आलं ते वाचण्यावरून तरी ते 10-15 रुपयाचा फरक पडतो असं वाचण्यात आलं. ठीक आहे, अभ्यास करायचा आहे. आता त्या प्रोजेक्ट साठी काय लागलं असेल बँकेला पहिल्यांदा? पहिला डाटा लागला असेल, त्याची माहिती गोळा करावी लागेल. किती शेतकरी आहेत, किती उत्पादक आहेत, त्या एरियात कुठले पिकं कुठल्या मोसमला येतात, त्या विक्री काय आहे, सध्या व्यापाराचा दर काय आहे, बाजारपेठ तिथली काय आहे, जिल्हा तिथल्या जे कृषी उत्पन्न समिती तिथं कशा पद्धतीने चालते, तिथं काय असल्या त्या काय दर आहे, त्या शेतकऱ्यांना त्या कसल्या सुविधा गोदाम वगैरे देतात का, तर त्या सगळ्या एकंदरीत सगळा विचार करूनच ते निर्णय घेतला असतात. तिथे शेतकऱ्यांची सुद्धा फार दिवसापासून म्हणजे की दर आपल्याला कमी मिळतो अशी भावना असेल, आणि तिथले शेतकरी कुटुंबातील लोक असल्यामुळे त्यांनी बँकेत बी शेतकरी कुटुंबातील लोक आहेतच, त्यामुळे त्यांनी त्यातले डायरेक्टरांनी पुढाकार घेऊन डायरेक्टर साहेबांनी तो प्रोजेक्ट राबवण्यासंबंधी चर्चा विचार सगळ्यांशी करून रिसर्च पूर्ण त्याची इत्थंभूत माहिती डाटा घेऊन ते त्याला अवलंब केलेला आहे. प्रोजेक्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकत्रीकरण करण्यामध्ये प्रोजेक्ट वगैरे येतात. एखादी गोष्ट आपल्याला धैर्य साध्य करायचंय, उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचंय, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पहिल्यांदा डाटा, नंतर कृती, नंतर ऍक्शन, नंतर त्याचा रिझल्ट आल्यानंतर त्याचा परिणाम काय येतोय, म्हणजे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, किंवा काय त्या प्रोजेक्ट मध्ये त्रुटी राहिल्या, या सगळ्याचा सारासार विचार करून जे गोष्टी केल्या जाते त्याला प्रोजेक्ट असं म्हणतात. एवढं सगळं साधारणपणे छोटस जर आपण एका वाक्यामध्ये जर बघितलं, राईट, एका वाक्यात जर बघितलं तर काय त्याचं सांगता येईल का तुमच्या? आता ह्याच्यावरती सुद्धा हे आहे पण, तुम्हाला एका वाक्यात ते सांगता येईल का प्रोजेक्ट कशाला म्हणायचं? ते व्याख्येनुसार जर पाहिलं तर एखाद्या लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म मध्ये एखादा टास्क कंप्लीट करणे, अर्थपूर्ण टास्क कंप्लीट करणे, त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष वजा काढणे, त्याला प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण. म्हणजे थोडक्यात आपल्याला पहिल्यांदा हे म्हणायला पाहिजे, मगाशी जसं तुम्ही सांगितलं की जमीन बगडं वगैरे, आणि एकच जण बोलतायत बरं का, सगळ्यांचं मिळून त्यांनी वकीलपत्र घेतलेलं नसावं असं मी समजतो. कुठलाही प्रोजेक्ट म्हणलं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, बरोबर की नाही? असं की शेतकऱ्यांची निवड करणं, मग त्याला शेतकऱ्यांची निवड करायला परत स्पेसिफिक पाहिजे जमीन, मग त्याला कशा प्रकारची जमीन पाहिजे, किती जमीन पाहिजे, किती लोक पाहिजेत, मग त्याला कुठलं बियाणं किंवा रोपं त्याची कुठून आणायची, कारण भाताला तर काही बियाण्याचा प्रश्न येत नाही, पण त्याचं रोपं किंवा ते सॅम्पलिंग ते कुठून आणायचे, त्याला खत किती दिले पाहिजे, त्याची लागवड किती पाहिजे, अनेक ऍक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये, राईट. आणि त्याच्याशिवाय महत्वाचं म्हणजे काही प्रोजेक्ट अतिशय छोटे असतात आणि काही प्रोजेक्ट आपले खूप असे लॉंग टर्म मोठे पण चालणारे असतात. आता हा जसा तुमचा एसडीसीएम करायचा आहे, हे ऑनलाईन तुम्ही एसडीसीएम करताय, हा प्रोजेक्ट तुमचा छोटा आहे का मोठा आहे? कोणी सांग, मोठा. का बरं मोठा आहे? नॉलेज भरपूर सर, डीप विषय आहेत, मोठे नॉलेज, अभ्यास हे भरपूर आहे, चांगल्यापैकी आहे. अभ्यास करायलाच पाहिजे कुठलाही प्रोजेक्ट घेतला, पण ह्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही ग्रॅज्युएशन करायचं जर ठरवलं, एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन जर पदवी घ्यायची ठरवली, तर तो 3 वर्षाचा प्रोजेक्ट होईल ना.
त्यालाही अभ्यास वगैरे तर करावाच लागणार, त्यालाही खूप साऱ्या परीक्षा द्याव्या लागणार, क्लासेस करा, पुस्तकं आणा, हे आणा, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्येही असतात. पण हा कसा आधी आता 6 महिन्याचा होता, तो आता 9 महिन्याचा केला मला वाटतं. आता तुम्ही 9 महिन्यामध्ये आहे ना, का 6 महिन्याचाच आहे? किती महिन्याचा आत्ताचा तुमचा हा प्रोग्राम? 9 महिन्याचा आहे सर. 9 महिन्याचा आहे. म्हणजे 1 वर्षाचा आपण धरू. 1 वर्षाचा तुम्ही कम्पॅरेटिव्हली हा मीडियम टर्म प्रोजेक्ट म्हणता येईल आपल्याला. हा फार मोठा नाही 3 वर्षाचा आणि एकदम 1 महिने 2 महिन्याचा सारखा असा सर्टिफिकेट कोर्स नाही आहे हा. 9 महिने किंवा 1 वर्षाचा वगैरे असा प्रोजेक्ट आहे. आणि आता तुम्हाला कदाचित ही पण कल्पना असेल की आता केंद्र सरकारनं डिग्री 4 वर्षाची केली आहे, 3 वर्षाच्या ऐवजी 4 वर्षाचं केलेलं आहे. म्हणजे तो आणखीन प्रोजेक्ट मोठा झाला. हे आपण फक्त शिक्षणाचं बघितलं. पण एखादा सॅटेलाइट लॉन्च करायचं आहे. सॅटेलाइट माहिती आहे ना तुम्हाला, काय म्हणतो त्याला, उपग्रह वगैरे, इस्रो वगैरे, याच्यावर जर आपण अग्निबाणाच्या साह्यानं, स्पेस शटलच्या साह्यानं एखादा उपग्रह जर लॉन्च करायचा, तो प्रोजेक्ट अतिशय मोठा असतो आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी, ऍक्टिव्हिटीज इतक्या असतात, इतके लोक इन्व्हॉल्ड असतात, इतके पैसे त्याच्यासाठी खर्च करावे लागतात, वेळ खर्च करावा लागतो. म्हणजे प्रोजेक्ट्स हे विविध प्रकारचे असतात, छोटे असतात, मोठे असतात, पण कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही संस्थेला, व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा माणसाला प्रोजेक्ट शिवाय तरणोपाय नाही. एखादा पूल बांधायचा असेल, एखादी बिल्डिंग बांधायची असेल, एखादं जहाज बांधायचं असेल, एखादा सिनेमा तयार करायचा असेल, ते सुद्धा प्रोजेक्ट्स होतात. एखादं नाटक करायचं, एखाद्या परीक्षेची तयारी करायची असेल, तुम्हाला कदाचित माहिती असेल, आता तुमच्यापैकी जे अतिशय तरुण लोक आहेत, बरेच त्यांचे मित्र एमपीएससीची किंवा युपीएससीची तयारी करत असतील आणि सुरुवात करताना, ग्रॅज्युएट झाल्यानंतर ती तयारी करताना ते असं वाटतं की ते 1 वर्षात किंवा 2 वर्षात ते होऊन जातील एमपीएससी किंवा युपीएससी. आणि मग त्यानंतर लक्षात येतं की एक परीक्षेचं सायकल इतकी मोठी आहे. आधी प्रिलिम, मग तिचा रिझल्ट, मग मेन्स, मग तिचा रिझल्ट, मग परत इंटरव्ह्यू. जवळजवळ 4 ते 5 वर्षाचा काळ त्याच्यामध्ये जातो. अतिशय दीर्घ मुदतीचा तो प्रोजेक्ट होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस त्या प्रोजेक्टमधून काही असेट क्रिएट होईलच असं नाही, एखादी वस्तू किंवा एखादं काही निर्मिती होईल असं नाही. पण प्रोजेक्ट मध्ये मात्र इनपुट्स जे आहेत, मग ते वेळेचे असो, मटेरियलचे असो, ऍक्टिव्हिटीज वाईज असो, हे अतिशय मोठ्या प्रमाणात इनपुट्स त्याच्यामध्ये द्यावे लागतात. तुमचे काय प्रश्न, तुमच्याकडून एखादं मला प्रोजेक्टचं उदाहरण तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे आमच्या याच्यातलं सांगायचं सर, आमच्या मार्फत सांगायचा विषय. सांगा, कुठल्याही पर्सनल लाईफ मधलं तुम्ही सांगितलं तरी चालेल. मला काही मराठवाड्यातील सहकारी पतसंस्था बद्दलचं धोरण सर. हा 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 मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला हा तर बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये पतसंस्था सहकाराचं धोरण हे तेवढं रुजलेलं नाही, जे की पश्चिम महाराष्ट्रात आहे. हा हा विषय सर. नाही, पण तो प्रोजेक्टशी कसा रिलेटेड झाला? आता त्यातमध्ये मी तुम्हाला एकच म्हणेन की पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी जसं सहकाराचा फायदा घेऊन अनेक प्रोजेक्ट्स केले, सूतगिरण्या उभ्या केल्या, साखर कारखाने उभे केले, पतसंस्था उभा केल्या, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या आणि त्याच्यामधून त्याचा विकास झाला. राईट. मराठवाड्यामध्ये तो थोडासा वेग कमी होता. आता तिथे साखर कारखाने खूप उभे राहिले, त्या मानानं पश्चिम महाराष्ट्रात लोकांनी ते लवकर त्याचा लाभ घेतला. राईट. थोडस नेतृत्व, भौगोलिक परिस्थिती याचा सुद्धा त्याच्यामध्ये जरूर फरक पडतो. पण प्रोजेक्ट केल्यामुळे माणसांचाही विकास होतो आणि त्या परिसराचाही विकास होतो. तुम्हाला काय वाटतं रणजित? एखादं उदाहरण तुम्ही सांगाल रणजितजी? नमस्ते सर, बोला ना. नमस्ते. प्रोजेक्टचं एखादं उदाहरण सांगता येईल का? बाईक वरती. हा, प्रोजेक्ट काय, आम्ही शेळी पालनाचा प्रोजेक्ट केलेला आहे सर. आपण कशाचा?
शेळी पालन. अरे वा, गुड गुड. गोट फार्मिंग, शेळी पालनाचा प्रोजेक्ट केलाय. हा, गोट फार्मिंगचा. अरे वा. आपण काय करतात तसं अदरवाईज? बँकेतच आहे पीडीसी जॉब, पीडीसी ला. पीडीसीसी ला कुठल्या ब्रँचला आहे? लाटे ब्रँच, बारामती. बारामतीमध्ये. ओके. मग किती गोट फार्मिंग, किती लोकांना कर्ज दिले शेती ह्याच्यासाठी? का तुमचं व्यक्तिगत आहे ते? व्यक्तिगत आहे आपलं. अरे वा, गुड गुड. आपल्या बँकेकडनं कर्ज घेतलंय? नाही, कर्ज नाही, आपलं कर्ज नाही. कर्ज नाही घेतलं केलंय. ओके. किती शेळ्या? आता एक 10-15 शेळ्या आहेत. अच्छा, गुड गुड गुड. मग त्या सगळ्या विक्रीसाठी हे केलंय, कसं केलंय? का मटणासाठी त्या विकायच्या तयार करून काय आहे तो? हा, तयार करून बोकड विकतो आपण. बोकड विकतात. गुड. बकरीसाठी ठेवतो बोकडे, 4-5 ठेवतो. ओके. गुड गुड गुड. म्हणजे हा एक अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट. आपण डीसीसीबी मध्ये प्रोजेक्ट फायनान्सिंग मध्ये गोट फार्मिंग, पीक किंवा दुभत्या जनावरांच्यासाठी, गायीसाठी कर्ज देणे, म्हशींच्यासाठी कर्ज देणे, इव्हन म्हैसाणा, गुजरात वगैरे या ठिकाणी जाऊन किंवा हरियाणाला जाऊन ती जनावरे घेऊन येणे, त्याच्यासाठीचा खर्च, त्याचं इन्शुरन्स, नाही का? त्या प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की त्या कॅटलचं इन्शुरन्स, त्याचं सुद्धा आपण बँक त्याच्यामध्ये काळजी घेते. येस अरविंदजी, तुम्हाला काय एखादं हे करता येईल? अरविंद, आवाज पोहोचतोय का माझा तुमच्यापर्यंत? अरविंद, वर्षा मॅडम, बोललं पाहिजे हा, नाही तर मग पेपर असा स्टफ येतील ना. वर्षा, जर तुम्ही बोलणार नाहीत कुणी. किरण, नमस्ते सर. नमस्ते नमस्ते, बोला. हा, नाही ते प्रोजेक्ट म्हणलं ते उदाहरण जर आपल्या राष्ट्रीय पातळीवर सांगायचं, चंद्रयान-3, येस, चंद्रयान जे सोडलं ते आपलं एक प्रोजेक्टच होता. ओके, गुड. प्रोजेक्ट नुसार नाही का सॅटेलाइट आपण वर सोडले ते. येस येस, गुड. तुमच्या इथे काय पाठीमागे लाऊडस्पीकर लागलाय का पुढे? नाही, ते जिल्हा परिषदेची शाळा आहे, ते अच्छा. त्यांचं ते गॅदरिंगचा कार्यक्रम आहे, ते आपल्या बँकेच्या जवळच आहे, त्याच्यामुळे आवाज येतोय. आवाज येतो. तुम्हाला आता आम्हालाच काम करायला डिस्टर्ब होतोय, तर आता काय करणार? तुम्हाला डबल त्रास आहे, लेक्चर पण हा, आहे. डबल त्रास आहे. त्यात तुमचं ऐकायला ते थोडस अडचण येते, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आम्हाला आता. येस येस, नो, म्हणून म्हणलं ना, डबल त्रास आहे. लेक्चरही ऐकायचं, आम्ही करायचं, लेक्चरही ऐकायचं, परत वरती आता मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. आपण प्रोजेक्ट तर झालं, पण प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं. मॅनेजमेंट म्हणजे काय? एक्झाम्पल्स आपण प्रोजेक्टचे खूप सारे बघितले आणि ते तुम्हाला माहिती आहे, डे टू लाईफ मध्ये भरपूर आहेत, राईट? त्याच्यामध्ये आता आपण प्रोजेक्ट मध्ये आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय? खूप सारी उदाहरणं याच्यामध्ये मी तुम्हाला ही पीपीटी पण शेअर करेन, म्हणजे तुम्हाला परत पुस्तक वगैरे हे जास्त वाचत बसायची जरूर नाही. आता जशी किरणनी सांगितलं तसं चंद्रयान, तसं नासाचं शटल असेल, बोट बांधायचे, हॉस्पिटल, खूप सारे ऑलिम्पिक गेम्स आहे, सॉफ्टवेअरचा एखादा प्रोग्राम करायचा, युनिव्हर्सिटी डिग्री, एखादी कंपनी मर्ज करायची, प्रोजेक्ट एक्झाम्पलला काही कमतरता नाही आहे, राईट? प्रोजेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक जर बघितलं आपण, खासियत, तर प्रोजेक्टसाठी मध्ये सगळ्यांच्या मध्ये कम्युनिकेशन, एकमेकाबरोबर संवाद राहायला पाहिजे. सुरुवातीला मला वाटतं दत्ता बोलत होते, त्यांनी जो काही ह्याचा भात शेतीचा प्रयोग सांगितला, भात ह्याचं जे चांद्रे साहेब आपल्या मुळशी तालुक्यामध्ये जे चाललंय, अतिशय त्यांनी विस्ताराने त्याच्यामध्ये सांगितले. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पासून मार्केट पर्यंत, ग्राहकांच्या पर्यंत एकमेकांशी कॉन्स्टंट कम्युनिकेशन, एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे. आणि खूप सारे लोक, खूप सारे वेगवेगळे एरिया, अकाउंट्स आहे, प्रोडक्शन आहे, मटेरियल्स मॅनेजमेंट आहे, प्रोडक्शन आहे, फायनान्स मॅनेजमेंट आहे, HR आहे, टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे, इतकी विविध प्रकार त्याच्यामध्ये लोक इन्व्हॉल्ड असतात. जसं मगाशी शेती याचं शेळी पालनाचं उदाहरण दिलं,
त्याच्यामध्ये नुसत्या शेळ्या आणल्या आणि त्यांना खाऊ घातलं म्हणजे ते आपोआप मोठ्या होतात असं काही नाही. त्याच्यामध्ये सुद्धा एक तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामध्ये सुद्धा व्हेटरनरी डॉक्टर, जनावरांचा डॉक्टर पाहिजे. त्यांचं प्रजनन रिप्रोडक्शन होण्यासाठी त्यांना कधी काय केलं पाहिजे, कोणती औषधं दिलं पाहिजे, खाणं किती दिलं पाहिजे. फार भरपूर चारा दिला, भरपूर खाऊ घातलं म्हणजे त्या धष्टपुष्ट होतील असं काही नाही आहे. राईट. फार कमी देऊनही चालणार नाही. पाणी कधी द्यायचं, त्यांना बांधून ठेवायचं का मोकळं सोडायचं, त्यांच्या सभोवतालचं टेम्परेचर किती असलं पाहिजे. जनरली शेळी पाळण्यामध्ये काही जास्त अडचण येत नाही, कारण तो थोडासा रोबस्ट, थोडासा सस्टेनेबल किंवा इम्युन असा प्राणी आहे. त्याची जी स्वतःची नॅचरल क्षमता आहे नेचरशी किंवा ह्याच्याशी हे करण्याची, ती जास्त आहे. उस्मानाबादी हॅलो सर, हा, उस्मानाबादी असल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही, ते काय रोगाला जास्त बळी पडू शकत नाही. पण बाकीचे बिट्टल, बोर हा. वगैरे जास्त हा. त्याचं मॅनेजमेंट म्हणजे कॉस्ट होते. येस, म्हणजे जनरली आपल्या देशी शेळ्या ज्या आहेत त्या जरा रेझिस्टंट आहेत. असं एवढं क्लायमेट चेंज किंवा ह्याला पाणीचं चेंज झालं त्यांना फार होत नाही. पण जर दुसरी संकरित किंवा आपण काही विलाज हे घेतलं त्याचं पाटानं वाढतंय, हा, तर त्याला खूप काळजी ती खूप घ्यावी लागते. मग घ्यावे लागते. हा, म्हणजे सेट म्हणजे 1 महिना जातोय त्यांचं सेट व्हायला. हा, त्या क्लायमेटशी ऍडजस्ट होणं, हे होणं. आणि बेसिकली आपल्याला याच्यामधून काय की साध्यातला साधा जरी व्यवसाय जरी तो म्हटला, लोकांना काय वाटतं अरे गोट फार्मिंग मध्ये काय करायचंय, पण ते तसं नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान इन्व्हॉल्ड आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. म्हणजे फक्त कॉम्प्युटरचा बिझनेस करायचा असेल किंवा कॉम्प्युटर वापरून काही करायचं असेल की तिथं टेक्नॉलॉजी लागते असं, तिथंच फक्त टेक्नॉलॉजी लागते असं नाही. कॉम्प्युटर वापरून आता तुम्ही दुसरी कोणतीही गोष्ट केली तर त्याला टेक्नॉलॉजी लागणार. कॉम्प्युटरसाठीच लागते असं नाही. आता इव्हन म्हणजे साधारण अगदी छोटस आपण जर गॅरेज काढलं स्कूटर किंवा कार दुरुस्तीचं, तर आजकाल तुम्ही बघितलं असेल स्कूटरला सुद्धा ईव्ही निघालेले आहेत, कारमध्ये ईव्ही निघाले आहेत. किंवा ईव्ही नसली तरी त्याच्यावरती ते आता व्हॉट्सअप देतात, मोबाईल चार्जर देतात. प्रत्येकाला आता चिप आहे, सगळं चिप आहे. त्याला चिप आहे. आणि मग अगदी स्टेअरिंग वरती किंवा तुम्हाला डॅशबोर्डला टायर प्रेशर, ऑइल प्रेशर सगळं एकदम कॉम्पॅक्ट आहे. गाडीला कुठं काय फॉल्ट झालाय हे लगेच तिथं डॅशबोर्ड वरती लगेच येत. बरोबर आहे. म्हणजे टेस्ला, एलॉन मस्कची टेस्ला कंपनी आहे, त्याची कार ड्रायव्हर नसताना सुद्धा ते कम्प्युटर चालते. त्याचं सगळं चालू आहे. राईट. म्हणजे त्याच्यात टेक्नॉलॉजी इतकी इन्व्हॉल्ड आहे की कुठलाही व्यवसाय करायचं म्हटलं तर आपल्याला टेक्नॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे. पूर्वी बँकेमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा काही संबंध येत नव्हता. जस्ट आपलं ज्याचा हस्ताक्षर चांगलं आहे, ज्याला अकाउंट चांगलं येतं त्याला बँकेमध्ये नोकरी मिळायची. आता हस्ताक्षर आणि अकाउंटचा काही संबंधच नाही. आता तुम्ही बँकिंग करता म्हणजे काय करता, काहीच करत नाही ना. ज्यावेळेस कस्टमर कोणीतरी येतो पैसे ठेवायला किंवा काढायला, डेबिट करायचे किंवा क्रेडिट करायचं, बाकी सगळं काम कॉम्प्युटर करतो. सगळं टेक्नॉलॉजी आहे. बरं, आपल्या सगळ्या ब्रँचेस एकमेकाला जोडलेल्या आहेत. सीबीएस आहे, सगळं बॅलन्स शीट पर्यंत, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन असो, पैसे पाठवायचे असेल आरटीजीएस न वगैरे, इकडे तिकडे IMPS न सगळीकडे पैसे जातात, सगळं जात आहे. पूर्वीसारखं त्याचे स्लिप्स बनवा, त्याचे पे ऑर्डर्स तयार करा, हे करा, रजिस्टर करा, चेक्स बनवा, हे काही काम त्याच्यामध्ये राहिलेलं नाही. आता अतिशय महत्वाचं काम तुमच्याकडे राहिलेलं आहे, ते म्हणजे लोकांशी इंटरॅक्ट करणं, लोकांशी बोलणं, त्याला एक्झॅक्टली काय हवंय ते. पण फार आता त्याच्यामध्ये न जाता, कारण आता आपण काही बँक मार्केटिंगचा क्लास करत नाहीये. महत्वाचं असं आहे की टेक्नॉलॉजी ही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहे. प्रत्येक कामामध्ये टेक्नॉलॉजी ही अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण पर्ट CPM शिकू त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक स्टार्टिंग लाईन आहे आणि एक एंड लाईन आहे. एक स्टार्टिंग पॉइंट आहे आणि एक एंड पॉइंट आहे. कुठलाही प्रोजेक्ट हा स्टार्टिंग आणि एंड पॉइंट असल्याशिवाय होत नाही. कुठेतरी ती सुरुवात झाली पाहिजे. जसे शेळीचा प्रोजेक्ट करायचा आहे, बँकेला अर्ज दिला, बँकेनं कर्ज मंजूर दिलं, किंवा समजा नाही बँकेचं सुद्धा कर्ज घेतलं नाही, सासऱ्यानं खूप सारे पैसे दिले होते, ते बँकेतनं कॅश काढले आणि त्याच्यातून शेळ्या आणल्या. मी आता किरणला विचारत नाही त्यांनी कुठून पैसे आणले,
शेळीचा प्रोजेक्ट करायला. पण लगेच काय तो प्रोजेक्ट होत नाही, त्याला मग एक काहीतरी स्टार्टिंग पॉइंट आहे. आधी जमीन घेतली, काहीतरी गोठा त्याच्यावरती बांधला, मग ते शेळ्या आणल्या, पिलं आणली म्हणा किंवा मोठं काय बोकड वगैरे सगळं एक 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 स्टेप. मग त्याला पाण्याचं कनेक्शन पाहिजे, मग तिथं स्टोअर्स पाहिजे, अनेक गोष्टी तिथं साधन सामुग्री जमवावी लागेल. आणि मग हळूहळू शेळ्या आणल्या म्हणजे लगेचच त्याचं रिप्रोडक्शन सुरू झालं, लगेच त्याची विक्री झाली असं पण नाही. त्याला प्रत्येकाला काहीतरी गेस्टेशन पिरियड आहे, काहीतरी त्याचं ते प्रोजेक्ट तो कम्प्लीट पिरियड येतो आणि मग त्याच्यानंतर एक एंड पॉइंट येतो की येस आता हे तुमचं रेग्युलर प्रोडक्शन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामधून पुढे शेळ्यांची विक्री हे सुरू होईल. तर मी एकाच्याकडे गेलो तो मुंबईमध्ये, मला वाटतं एकाची भेट झाली होती. तर तो गोट मीट शेळीचं मटण एक्सपोर्ट करतात. ते पूर्ण शेळ्या मोठ्या करून त्या मटणासाठीच त्यांची डेव्हलपमेंट करून मग ते मटण तयार करून व्यवस्थित पॅकिंग करून बोटीनं, असा तो त्यांचा प्रोडक्ट मोठा होता, कंटेनर भरून ते सगळं गोट मीट ते एक्सपोर्ट करत होते. म्हणजे तो मीट एक्सपोर्ट करणं हा त्याचा तो एंड पॉइंट आहे. पण अदरवाईज तो प्रोजेक्ट हा कंटिन्युअस सुरू आहे. पण आपण कुठलंही प्रोजेक्ट करत असताना किंवा मॅनेजमेंट करत असताना एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कदाचित तुम्ही मॅनेजमेंट हा विषय पहिल्या सेमिस्टर मध्ये शिकलाही असाल, मॅनेजमेंट म्हणा, HR, ह्युमन रिसोर्स वगैरे ह्या गोष्टी तुम्ही शिकलेला असाल. तर त्याच्यात एकच महत्वाची गोष्ट आहे की मॅनेजमेंट करण्याचं कारण किंवा संस्थेसाठी एक जे महत्वाचं आहे ते म्हणजे रिसोर्सेस आणि बजेट हे लिमिटेड आहे. आपल्याला साधन सामुग्री जी आहे, मग हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, मॅन पॉवर असेल, या सगळ्या गोष्टी काही अनलिमिटेड उपलब्ध नाही. कदाचित आपल्याला अरे वाटतंय काय जमीन पाहिजे तेवढी, हवा लागेल तेवढी, पाणी नाही, तसं काही नाही. त्या गोष्टी आता अतिशय लिमिटेड उपलब्ध आहेत. आता मगाशी एक जण मराठवाड्यातलं उदाहरण सांगितलं का किंवा पाण्यासाठी सुद्धा आपण बघतो तालुक्यामध्ये भांडणं आहेत. नदीचं पाणी येणं किंवा कालव्याचं पाणी येणं, उजनीचं पाणी कुणी किती कुठं उचलायचं, किती डायव्हर्ट करायचं, बारामतीला किती जाणार, इंदापूरला किती जाणार, सोलापूरला किती राहणार. बरोबर आहे ना? का मी चुकीचं सांगतोय? उजनीचं पाणी अनलिमिटेड उपलब्ध आहे. बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक साधी पाण्यासारखी जी नॅचरली अवेलेबल गोष्ट आहे तिला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. त्याच्यावरती सुद्धा गव्हर्नमेंटला रेशनिंग किंवा कंट्रोल करावं लागतं, त्याचं सुद्धा वाटप करावं लागतं की इंडस्ट्रीला किती देणार, शेतीसाठी किती देणार, पिण्यासाठी किती देणार. जसं उन्हाळा यायला लागेल तसं ते सांगतात की आता शेतीला आणि इंडस्ट्रीला पाणी देणार नाही, आधी आम्ही पिण्यासाठीचं पाणी राखून ठेवू. त्याच्यातही त्यांना ते बघावं लागतं की त्याचा पाण्याचं बाष्पीभवन किती होत आहे, कारण तो जलसागर मोठा आहे. टेम्परेचर आणि उन्हामुळे त्याचं बरंचसं बाष्पीभवन होत असतं, त्याचं स्टीम मध्ये रूपांतर होत असतं. आपोआप पाण्याची पातळी कमी होत जाते. काही लोक चोरून पाणी उचलतात वगैरे वगैरे, चोरून उचलतात, काही ठिकाणी पैसे देऊन उचलतात, कोणाला तरी काहीतरी करून पाण्याची पातळी त्याने कमी होते. पण ते न करता सुद्धा नुसतं जरी तुम्ही तो रिझर्वायर स्टँड अलोन ठेवला, पाणी अजिबात उपसायचं नाही, तरी सुद्धा ऑटोमॅटिकली त्याच्यातलं पाणी कमी होणार. म्हणजे आपल्याकडे अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत, त्याचा वापर कसा करायचा याला आपल्याला लिमिटेशन आहे. खूप हवा आहे किंवा खूप पाणी आहे म्हणून मी कसंही ते बेदारकारपणे वापरेल याला काही हे नाही. थोडंसं विषांतर होत आहे, पण पुण्यासारखी कुणी दुसरीकडे पाण्याची चैन नाही. पुण्यामध्ये जेवढे लोक पाणी मिसयूज करतात, गाडी धुण्यापासून सगळ्याला जे पाणी वापरतात, तसा मिसयूज दुसऱ्या कुठल्याही सिटीमध्ये, गावामध्ये होत नाही. बहुतेक ठिकाणी पिण्याचं पाणी हे वेगळं आहे आणि मग बाकीचं पाणी जे आहे, गाड्या धुणं म्हणा किंवा रस्ते धुणं, बाकीचं याच्यासाठीचं पाणी हे जमिनीतून उपसून त्या वेळेस क्षारयुक्त पाणी वापरलं जातं. ते काही प्रक्रिया केलेलं प्युरिफाईड वॉटर असत. त्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा अतिशय एक आवश्यक भाग बघतो. जरी आपण प्रोजेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून ह्या जर बघितलं, प्रोजेक्टची वैशिष्ट्य, त्याला लिमिटेशन आहे, वेळेचं लिमिटेशन आहे, रिसोर्सेसचं लिमिटेशन आहे, रिसोर्सेसचं लिमिटेशन आहे, त्याला एक स्टार्टिंग पॉइंट आहे, त्याला एक एंड पॉइंट आहे, गोल सेट केलेला आहे.
पण त्याचबरोबर या गोष्टींच्यामुळे त्याचं मॅनेजमेंट करणं, त्याचं व्यवस्थापन करणं हे अतिशय आवश्यक आहे. आता मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय? कोणी सांगेल का मला मॅनेजमेंट करायचं? विजयजी, मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय? हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. मॅनेजमेंट म्हणजे सरळ साध्या शब्दात सांगायचं झालं तर म्हणजे जे आपल्या जो रिसोर्सेस आहेत त्यांचं उत्तमरित्या युटिलायझेशन आपण कसं करू शकू, हं. नाही का, याकडे लक्ष देऊ. हं, हं. त्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय बघत बसायचं का? नाही मग काय करायचं? म्हणजे मॅनेजमेंट करायचं म्हणजे काय करायचं? ते रिसोर्सेसचा उत्तमरित्या वापर झाला पाहिजे. उत्तमरित्या म्हणजे काय? उत्तम कशाला म्हणायचं? अं, घाबरू नका, आपण चर्चा करतो, गप्पा मारतोय. मी काही तुम्हाला हे नाही करत आहे. हा हा म्हणजे उत्तम किंवा छान, उत्तम व्यवस्थित. म्हणजे उत्तम म्हणजे आपण असं म्हणू शकू की आपण त्याची इफिशियन्सी चांगली राहायला गेली पाहिजे. म्हणजे इफिशियंटली पूर्ण झालं पाहिजे. हा. म्हणजे अ, पूर्णतः त्याचा वापर झाला पाहिजे. येस. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा, हा. आपल्याकडे समजा मनी असेल, समजा एखाद्या गोष्टीसाठी आपण तो अलोकेट केलेला असेल, हा. तर तो जो पैसा आहे तो फक्त त्याच गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे. अवांतर गोष्टीसाठी त्याचा वापर नाही झाला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. म्हणजे तो फक्त त्या गोष्टीसाठी वापरला गेला, पण त्याच्यातले रिझल्ट काय आले याच्याशी काय त्याचा संबंध नाही. त्या रिझल्टचा पण नाही विचार केला पाहिजे. नाही प्रोजेक्टमध्ये समजा रिझल्ट तर हा महत्त्वपूर्ण असतोच ना. म्हणजे शेवटी आपण ज्या गोष्टी समजा जे ओके, रिसोर्सेस वापरणार आहे, नंतर वापरल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो महत्त्वाचा असतो समजा. ओके, ओके. बरं, आणखीन कोणी? संकेतजी, तुम्ही काय सांगाल? मॅनेजमेंट म्हणजे काय? आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणत नाही. प्रोजेक्ट मॅनेजमेंटची व्याख्या मी तुमच्या समोर ठेवलेली आहे. पण मॅनेजमेंट, व्यवस्थापन म्हणजे काय? संकेतजी, तुम्ही काय सांगाल? हा, खरं फार पूर्वी पहिल्या सेमिस्टर मध्येच वगैरे तुम्ही शिकलेला असाल, तसंही तुम्ही मॅनेजमेंट करता की नाही मॅनेजमेंट? संकेतजी, येस, गुड. हॅलो. हा, बोला संकेतजी. असं मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन व्यवस्थापन, येस, गुड. मराठीमध्ये व्यवस्थापन म्हणजे काय? म्हणजे कुठल्याही गोष्टीचं म्हणजे कुठल्याही कामाचं जे आपण व्यवस्थापन करतो ते व्यवस्थित होण्यासाठी आणि प्रॉपर एक प्रोसेस, व्यवस्थित प्रोसेस नाही घेतो ते मॅनेजमेंट असं म्हणतो. हे प्रॉपर म्हणजे काय म्हणायचं? एकदम म्हणजे आता शब्द मी- नियमामध्ये, हा, नियमात आणि नियमामध्ये. हा, राईट. एखाद्या वाक्यामध्ये, वन लाईन मध्ये सांगता येईल का मॅनेजमेंट म्हणजे काय? कारण प्रॉपर हा शब्द कसा रिलेटिव्ह आहे, हा बरोबर. राईट. आता तुम्ही जसं प्रॉपर कसं होतं की तुम्ही सर्व काम बंद करून सेशन ऐकलं पाहिजे, पण आता परिस्थिती अशी की तुम्ही ते करू शकत नाही ना. नाही करू शकत. काम करत करत तुम्हाला सेशन ऐकायला लागतो, इकडेही लक्ष द्यायचंय. तेही आता मगाशी तर किरण की तो लाऊडस्पीकरचा डिस्टर्बन्स आहे, कोणीतरी ग्राहक बँकेत येणार, तुमच्या समोर येणार, त्यांच्याशी चर्चा करायची. फक्त तुमचा आवाज तुम्ही म्यूट ठेवणार, माझा आवाज ऐकत राहणार. ठीक आहे, लेक्चरची प्रॉपर पद्धत नाही, पण ते आपला कॉन्स्टंट आहे. किंवा मी अगदी एक सोपं उदाहरण देत असतो. क्लासमध्ये जर तुम्ही आता बघितलं, एमबीएच्या क्लासमध्ये, आपल्या क्लासमध्ये हा प्रसंग येतो, पण एमबीएच्या क्लासमध्ये बरंच मुलं किंवा मुली सुद्धा शर्टचं बटन उघडं ठेवून बसतात. एमबीएच्या क्लासमध्ये, संस्थेतल्या ज्या प्रायव्हेट संस्थेमधले क्लासेस आहेत, तिथं एमबीएच्या क्लासमध्ये शर्टचं बटन वरचं उघडं ठेवून बसतात. पण त्याच क्लासमध्ये शिक्षकानं तसं केलं तर चालेल का टीचरनं? नाही. किंवा आता जसं तुम्ही काहीतरी काम करताय आणि माझं लेक्चर ऐकताय वगैरे, पण मी सुद्धा काहीतरी काम करत इकडे तिकडे काहीतरी जेवतोय, मी चहा पितोय, बिस्किट खातोय किंवा मिसळ पाव खातोय, आणि त्याच वेळेस लेक्चर देतो, तर तुम्हाला ते प्रॉपर वाटेल का? नाही वाटणार. मी म्हणाला तुम्ही पण काम करताय, कॅश हँडल करताय आणि माझं लेक्चर ऐकता, मग मी पण मिसळ खात तुम्हाला लेक्चर देतो. म्हणजे एकाच वेळेस एकाच ठिकाणी दोन व्यक्तींच्यासाठीचे नियम वेगळे आहेत. प्रॉपर हा शब्दाचा अर्थ वेगळा होतो. टीचरसाठीचा जो काही कोड ऑफ कंडक्ट आहे ते वेगळं आहे, स्टुडंट साठीचं कोड ऑफ कंडक्ट वेगळं आहे.
राईट. म्हणजे प्रॉपर हा शब्द आपण त्याच्यामध्ये न वापरता मॅनेजमेंटची एक छोटी अगदी एकदम सोपी व्याख्या आहे, टू गेट द वर्क डन. चला, हनुमंतराव काहीतरी आलेले आहेत स्क्रीनवरती, काहीतरी बोलायचं त्यांना. बोला हनुमंतराव. हनुमंतरावच ना आता स्क्रीनवरती आले होते, त्यांनी कॅमेरा सुरू केला होता. टू गेट द वर्क डन, काम करून घेणे. मॅनेजमेंट करायचं म्हणजे काम करून घ्यायचं. करून घेणे. बरोबर. स्वतः काम नाही करायचं, काम करून घ्यायचं. कुणाकडनं काम करून घ्यायचं? फक्त आपल्या हाताखालच्या लोकांच्याकडनं का? आपल्या हाताखालच्या लोकांच्याकडनं, पैशाच्याकडनं, वेळेकडून, जेवढे काही रिसोर्सेस आणि मटेरियल्स आहेत त्या सर्वांच्याकडनं. मग ते जमीन असेल, पाणी असेल, बी बियाणं असेल, वर्कर्स असतील, ट्रॅक्टर असेल, आणखीन काही मशिनरी असेल, सर्वांच्याकडनं काम करून घ्यायचं. टू गेट द वर्क डन. ह्याच्यामध्ये कुठंही ऑब्जेक्टिव्ह किंवा एम असं काही प्रश्न नाही आहे. त्याच्यानंतर रिसोर्सेस कोणते आहेत ह्याचा प्रश्न नाही. दुसऱ्याच्याकडनं काम करून घ्यायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर प्लीज लिहून घ्या. मॅनेजमेंटची व्याख्या, व्यवस्थापनाची व्याख्या आहे टू गेट द वर्क डन, काम करून घेणे. आणि कुठलाही बिझनेस करण्यासाठी 9 रिसोर्सेस किंवा मटेरियल्स लागतात. एक नाही, 9 लागतात. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असेल की 5 रिसोर्सेस किंवा मटेरियल्स आहेत. मेन, मशीन आणि मटेरियल वगैरे असे 5 जण सांगतात, पण नाही, टोटली 9 लागतात. शक्य असेल तर लिहून घ्या, मी एका मागोमाग एक सांगतो. सर्वात प्रथम फायनान्स लागतो, पैसे. पैसे घेतल्यानंतर मग त्याच्यातून तुम्ही जमीन परचेस कराल. एक तर स्वतःची जमीन परचेस कराल किंवा भाड्याने घ्याल. मग त्याच्यामध्ये मशिनरी येईल, सॉरी त्याच्यावरती प्लांट आणि बिल्डिंग येईल. 3 नंबरला प्लांट आणि बिल्डिंग असेल. मग 4 नंबरला त्याच्यामध्ये मशिनरी येईल. 5 नंबरला मग त्याच्यात मटेरियल्स येतील. परत मी पहिल्यापासून सुरुवात करतो. पहिल्यांदा माझ्याकडे भांडवल, कॅपिटल किंवा पैसे असतील. त्याच्यामधून मी जमीन खरेदी करेन. त्या जमिनीवरती बिल्डिंग किंवा प्लांट उभा करेन. त्या प्लांट आणि बिल्डिंग मध्ये मशिनरी असेल. मग 5व्या क्रमांकावरती मटेरियल्स येईल. 6व्या क्रमांकावरती मॅनपॉवर असेल. पण एवढ्यानं काम होत नाही. या 6 गोष्टींनी काम होत नाही. मग त्याच्यानंतर मला टेक्नॉलॉजी लागते, मॅनेजमेंट लागतं, व्यवस्थापन, आणि त्याच्याशिवाय टाइम, वेळ लागतो. ह्या 9 गोष्टी असल्याशिवाय कुठलंही प्रोजेक्ट होऊ शकत नाही. परत मी वाटल्यास तुमच्यासाठी रिपीट करतो. पहिल्यांदा माझ्याकडे भांडवल, कॅपिटल आहे. त्याच्यामधून मी लँड जमा घेतली. त्या लँडवरती प्लांट आणि बिल्डिंग उभी केली. त्याच्यामध्ये मशीन्स एस्टॅब्लिश केले. मटेरियल्स आणलं 5 क्रमांकाला. 6 क्रमांकाला मॅनपॉवर आली. मग टेक्नॉलॉजी आली. कारण मगाशी बघितलं आपण, जरी शेळ्या आणल्या तरी त्या शेळ्यांचं पालन करायचं, गोट फार्म जरी चालवायचं तर त्याला टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. नुसतं कॉम्प्युटर किंवा एखादं सीएनजी मशीन किंवा बँक याला टेक्नॉलॉजी पाहिजे असं नाही. सर्व व्यवसायासाठी टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी व्यवस्थापन, ऍक्च्युली पैसे उभा करण्यापासूनचं काम जे आहे ते व्यवस्थापनाचं आहे. एखाद्या उद्योगासाठी, एखाद्या प्रोजेक्टसाठी पैसे उभा करणं किंवा तो प्रोजेक्ट सुरू करायला सर्वात प्रथम व्यवस्थापन लागतं. पण आपण इथं सिरियली आता ते व्यवस्थापन खाली घेतलंय. व्यवस्थापनानंतर 9व्या क्रमांकावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ पाहिजे. मग ते शेळी पालन असेल किंवा भाताची शेती केली असेल किंवा गव्हाचं केलं असेल. नुसतं मी तुम्हाला जमीन दिली, बी बियाणं दिलं, ट्रॅक्टर दिलं, मनुष्यबळ दिलं आणि लगेच माझ्याकडे गहू द्या, जोडळे द्या किंवा शेळ्यांची पिलं द्या म्हटलं तर होऊ शकत नाही. त्याला वेळ पाहिजे. जसं आपण मगाशी म्हटलं की हे HDCMचा कोर्स पूर्ण करायचा, तर त्याच्यासाठी आपल्याकडे 9 महिन्याचा वेळ आवश्यक आहे. मी ऍडमिशन घेतली आणि लगेच दिवेकर सरांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं मला HDCMचं सर्टिफिकेट द्या, तर ते शक्य नाही. त्याच्यासाठी 9 महिन्याचा काळ अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. सो प्रोजेक्ट मॅनेजमेंट करायचं किंवा मॅनेजमेंट करायचं म्हणजे टू गेट द वर्क डन. पण काम करून घ्यायचं म्हणजे काय करायचं? तुमच्यापैकी आता खूप जण काम करून घेतच आहेत.
ज्यांची लग्न झालं ते आपल्या बायकोकडनं काम करून घेतात किंवा त्यांची बायको त्यांच्याकडनं काम करून घेते, मुलांच्याकडनं काम करून घ्यावं लागतात, नोकरांच्याकडनं सबऑर्डिनेट स्टाफकडनं काम करून घ्यावं लागतं. म्हणजे तुम्ही काय करता? काम करून घ्यायचं म्हणजे काय करायचं? सोमेशजी, सोमेशजी, काम करून घ्यायचं म्हणजे काय करायचं? हा सगळ्यांना प्रश्न ओपन आहे, पण पहिले जे आपण सोमेशजी काय म्हणतात ते बघूया. काम करून घ्यायचं म्हणजे काय करायचं? म्हणाली, येस म्हणाली मॅडम, काय करायचं? काम करून घ्यायचं म्हणजे काय करायचं? बोललं पाहिजे वर. हा, हॅलो, जर का ते कामासंबंधी पहिल्यांदा बेसिक काय प्लॅनिंग करावं लागेल, नियोजन करणार, हो, त्यांना काय काम आहे, कोणत्या प्रकारचं आहे, त्याचं कंट्रोल ठेवावं लागणार. हा हा, मग त्यांना ते वेळेच्या टाइम लिमिट मध्ये ते पूर्ण करून घेण्यासाठी त्याच्यावर थोडक्यात व्यवस्थापनच, कंट्रोलिंगच करायचं, व्यवस्थापन करायचं, मार्गदर्शन बी करायचं. ठीक आहे, गुड गुड गुड. तर ह्या 4 ऍक्टिव्हिटी झाल्या. काम करून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा प्लॅनिंग करावं लागतं. पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या. जे काम करायचं त्याचं नियोजन, प्लॅनिंग केलं पाहिजे. पेपर वर्क आहे. फर्स्ट प्लॅनिंग, नियोजन. सेकंड ऑर्गनायझिंग, जे काही नियोजनामध्ये ठरवलंय त्या सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या. समजा बिल्डिंग बांधायचे तर त्याचा एक आपण प्लॅन बनवला, मग बिल्डिंगसाठी लागणार वीट असेल, लोखंड असेल, खडी असेल, सिमेंट असेल किंवा मॅन पॉवर असेल, मशीन्स असतील, ते सगळं एकत्र आणायचं. ते ऑर्गनायझिंग झालं. तिसरं स्टेप अतिशय महत्वाचे, डिरेक्शन, दिशा दिग्दर्शन, की जिथं ते प्रोजेक्ट किंवा ते काम सुरू होतं, थर्ड स्टेप मध्ये ते काम सुरू होतं. आणि मग तो चौथा जो भाग आहे तो कंट्रोल, काम जे चाललेलं आहे ते बरोबर चाललंय की नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि तिसऱ्या भागामध्ये तुमचं कोऑर्डिनेशन आहे, लोक नेमणं, त्यांना काम देणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांना शिक्षा करणं, त्यांचा पगार करणं. 14 कामं ते तिसऱ्या नंबर मध्ये, डिरेक्शन मध्ये 14 मॅनेजमेंटची कामं येतात. मुख्य ऍक्टिव्हिटी ज्या आहेत काम करून घेण्यामध्ये ह्या 4 आहेत: प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग आणि कंट्रोल. तर माझ्या याच्यामध्ये ते 2 प्रश्न असतात. कंट्रोल हे शेवटचं फंक्शन आहे, हा पहिला प्रश्न आहे. आणि मग दुसरा प्रश्न आहे की मी प्लॅनिंग करतोय, मी ऑर्गनायझिंग करतोय, मी डिरेक्टिंग करतोय, कंट्रोल करतोय, म्हणजे काय करतो? सकाळी सकाळी बँकेत आला की कुठे कोपऱ्यात जाऊन बसतो का दरवाजा बंद करून, मी आता प्लॅनिंग करतोय. मग परत थोड्या वेळानं आता मी ऑर्गनायझिंग करतोय, आता मी डिरेक्टिंग करतोय, आता मी कंट्रोल करतोय. असं तुम्ही किंवा तुमचे मॅनेजर किंवा तुमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, बोर्ड डायरेक्टर असं कोणी करतं का? किंवा घरी सुद्धा तुम्ही सकाळी उठले की मी आजच्या दिवसाचं प्लॅनिंग करतोय, असं लगेच वही पेन्सिल काढून सगळं प्लॅन तयार करता का? एका वाक्यात कोणाला काही सांगता येईल का? नियोजन करायचं किंवा ऑर्गनायझिंग करायचं, डिरेक्टिंग करायचं आणि कंट्रोल करायचं. सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे कंट्रोल. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं? हा सगळा क्रक्स आहे. हे तुम्हाला समजलं तर पूर्ण जीवनाचं, नुसत्या मॅनेजमेंटसाठीच नाही, दिनकरजी, काय करायचं? मॅनेजमेंट करायचं म्हणजे टू गेट द वर्क डन. टू गेट द वर्क डन म्हणजे ह्या 4 ऍक्टिव्हिटी करायच्या. पण म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली? प्रदीपजी, मिस्टर प्रदीप. सोपा प्रश्न आहे. आपल्याला त्या प्रोजेक्ट मधनं अपेक्षित रिझल्ट काढायचा आणि ते बी योग्य वेळेत. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांना ते प्रत्येकाचे टाइम लाईन प्रमाणे काम, डेडलाईन प्रमाणे ते केलं पाहिजे, म्हणजे असं करतो.
थोडासा वेळ जातो, पण मी एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो. बहुतेक सगळ्यांनी तुम्ही भात शिजवला असेल. ज्यांचं लग्न झालंय त्यांनी पण, ज्यांचं नाही झालं त्यांनी पण हॉस्टेलला शिकताना, कुठेतरी शिकताना, हे करताना भात शिजण्याची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे. भांड घेतलं, त्याच्यात तांदूळ घेतले, पाणी टाकलं वगैरे, धुतला वगैरे, गॅसवर ठेवला. बरोबर आहे? एनिबडी? झाकण वगैरे ठेवलेलं असतं. मग काही वेळानंतर तुम्ही ते झाकण काढता, त्याच्यातलं भाताचं एक शीत घेता आणि बोटाच्या चिमटीमध्ये, दिसतंय माझ्या बोटाची चिमट, त्या बोटाच्या चिमटीमध्ये क्रश करता, ते भाताचं शीत दाबता. काय चालू असतं तुमच्या मनामध्ये? Anybody? शिजलाय का नाही ते चेक करायचं असतं. काय ऍक्टिव्हिटी, त्याला काय नाव देता येईल? भाताच्या शितावरून याची परीक्षा करणे, शिजले. हितावरनं भाताची परीक्षा करतो आपण, बरोबर आहे? म्हणजे काय करतो, मनामध्ये काय ऍक्टिव्हिटी चाललेली असते? ते प्रॉपर डन झालंय का वर ते पाहतो. परत प्रॉपर वरती आला राजा. मी प्रॉपरचं तुला मगाशी उदाहरण दिलं. एखाद्याला भात जरा जसं बिर्याणीला फार मऊ भात झाला चालतो का? तुकडे पडले नाही चालत. नाही चालत. मग बिर्याणी खिचडी किंवा चिखल झाली बिर्याणी तर खाणार आहे का? बिर्याणीला लांब सडक तो तसंच राहायला पाहिजे, अर्धा कच्चा थोडासा राईस राहायला पाहिजे, राईट? पण आपण जेव्हा पोटामध्ये क्रश करतो त्यावेळेस आपण एक मऊ झाला असेल तर लगेच चला आता जेवायला बसायला हरकत नाही, पाणी घ्यायला हरकत नाही. पण तो जर थोडासा कठीण लागला, पण बिर्याणी वगैरे करत नाही, आपलं नेहमीचं जेवण धरून चालू, वरण भाताचं किंवा आमटी भाताचं, तर मग त्याचं मात्र म्हणाल नाही, अजून थोडंसं पाणी टाकून आणखीन थोडा वेळ बारीक गॅसवरती तो राहू दे, झाकण अजून थोडा वेळ राहू दे. ही जी ऍक्टिव्हिटी झाली मनामध्ये, माइंडमध्ये, ती काय झाली? तुमच्यापैकी कोण जिनियस आहे मला सांगा. काय ऍक्टिव्हिटी झाली? ही फिजिकली झाली. भात क्रश केला, भाताचं शीत एक प्रेस केलं, दाबलं, क्रश केलं आणि मग त्याच्यावरती सांगितलं की अजून शिजायचं. मनामध्ये निष्कर्ष काढला ना त्याचा, कृतीवरनं निष्कर्ष काढणे, रिझल्ट काढणे. आणखीन जवळ या, आणखीन जवळ या. रिझल्ट, निष्कर्ष. मी सांगितल्यानंतर तुम्हाला लगेच ते पटेल, पण तुमच्याकडनं मला आलं पाहिजे. काय केलं मनामध्ये तुम्ही? फिजिकली ते क्रश वगैरे केलंय, ते सगळं झालं, पुढे अनाउन्समेंट केली, तुम्ही मनामध्ये त्याचा निर्णय घेतला, डिसिजन घेतला. डिसिजन मेकिंग. येस, सगळ्यात महत्वाची. डिसिजन मेकिंग पॉलिसी. येस, ह्याच्यात पॉलिसी सुद्धा नाही, नुसतं डिसिजन. पॉलिसी वगैरे ठीक आहे, बँकेमध्ये मग आपल्याकडे लॉकरची पॉलिसी आहे, कॅश मॅनेजमेंट पॉलिसी आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला लिमिट्स आखून दिलेले आहे, कंट्रोलचे मेजरमेंट्स आखून दिलेले आहे. कॅश पॉलिसी आहे की नाही, किती कॅश ठेवायची, कॅश ऑन हँड किती असली पाहिजे, कुठं जमा करायची, त्याच्यामध्ये जर एखादी खोटी नोट आढळली, खराब नोट आढळली तर काय करायचं, ते सगळं त्याचं प्रोसिजर आहे, त्याला आपण एसओपी म्हणतो, ती त्या कॅश मॅनेजमेंट मध्ये दिलेली आहे. पण एखादी नोट खोटी आहे का खरी आहे, हा डिसिजन कोणी घ्यायचा आहे? तिथं कॅशियरनं त्या क्षणाला ठरवायचं आहे की ही नोट खोटी आहे का खरी आहे. त्याच्यावरती पोलीस ऍक्शन करायची का बाबा ही तू नोट परत घेऊन जा, तुला नमस्कार मला नमस्कार, पुढची भानगड नको, त्याचा पंचनामा करा, पोलीस जायचं नको, हे नको. बरोबर आहे ना? कारण त्याचा मग पुढे पंचनामा, ते पाकिटात घालून त्याला सील करा, दोघांच्या सह्या घ्या, त्याचं सगळं डिटेल्स घ्या, त्यानं कुठून आणली ती खोटी नोट, त्याला कोणी दिली, बरेच त्याची पुढची उचापत आहे. इतकं काय ते सोपं काम नाहीये की खोटी नोट सापडली, डिक्लेअर केली किंवा ती बंडल मधनं काढून टाकली. आणि उद्या जर तुम्ही ती खोटी नोट जर त्यावेळेस डिटेक्ट नाही झाली कॅश मोजताना, घेताना, तर नंतर ती खोटी नोट जर डिटेक्ट झाली आणि होतीच ती कॅश जमा करताना, तर ती तुम्हाला पदरच्या पैसे द्यावे लागतील. बरोबर आहे? त्यामुळे तो डिसिजन घेणं ही आहे का खोटी आहे, हे महत्वाचं. मॅनेजमेंट म्हणजे डिसिजन मेकिंग. आपण जे 3 टप्पे मागाचे बघितले, मॅनेजमेंट म्हणजे टू गेट द वर्क डन. टू गेट द वर्क डन म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डिरेक्टिंग, कंट्रोल. पण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे डिसिजन मेकिंग. प्लॅनिंग करताना डिसिजन आहे, ऑर्गनायझिंग करताना डिसिजन आहे, डिरेक्शन मध्ये डिसिजन आहे आणि कंट्रोल मध्ये सुद्धा डिसिजन आहे.
कंट्रोल कसा करायचा याच्यावरती सुद्धा डिसिजन मेकिंग महत्वाचं आहे. दरवेळेस कंट्रोल करायचं म्हणजे त्याला मेमो दिला, लहान मुलं शाळेत, आता शाळेत सुद्धा पोरांना मारता येत नाही. पूर्वी कसं शाळेत मास्तर लोक चांगले मारायचे, पट्टीनं मारायचे, ना मारायचे, अंगठे धरायला लावायचे. आता ते अलाउड नाहीये. फिजिकल पनिशमेंट शाळेमध्ये तर देता येत नाही, तर बँकेत किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन मधून कुठे देणार? कंट्रोल करायचं म्हणजे फिजिकल पनिशमेंट नाहीये. सब्जेक्टिव्ह कंट्रोल करायचा नाही, ऑब्जेक्टिव्ह कंट्रोल करायचा. हा एक मोठा त्यातला महत्वाचा विषय आहे, ऑब्जेक्टिव्ह कंट्रोल कसा करायचा. पण ह्या सगळ्यात मध्ये महत्वाचं जो आहे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन म्हणजे निर्णय घेणे. आणि आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये हीच गोष्ट करतो की प्रोजेक्टच्या संबंधातले निर्णय घ्यायचे. तो प्रोजेक्टचा स्टार्टिंग पॉइंट काय असला पाहिजे, त्याच्यासाठी रिसोर्सेस काय लागतील, त्याचं मॉनिटरिंग कसं करायचं, त्याचं कंट्रोल कसा करायचं, कोऑर्डिनेशन कसं करायचं, आणि त्याच्यामधून एंड रिझल्ट हा त्या वेळेपत्रकाप्रमाणे येतोय का नाही. आपण त्याच्यामध्ये प्लॅनिंग करतो, शेड्युलिंग करतो, कुठली ऍक्टिव्हिटी कधी झाली पाहिजे. मगाशी मी तुम्हाला घर बांधायचं उदाहरण दिलं. प्लॅनिंग मध्ये आपण घर बांधायचं असेल तर आधी जागा खरेदी करतो आणि मग त्याच्यानंतर प्लॅन बनवतो की बा मला दुमजली घर बनवायचंय, 2 स्टोरेज 3 स्टोरेज, किती रूम असल्या पाहिजेत, किचन कुठे आहे वगैरे. एखादा आर्किटेक्ट घेऊन त्याच्याबरोबर प्लॅन बनवतो. तो आर्किटेक्ट की तुम्हाला बिल ऑफ मटेरियल देतो, काय काय मटेरियल लागणार आहे, विटा किती लागणार आहे, हे किती लागणार आहे, सगळं देतो. पण ते साहित्य आपण सगळं एकाच वेळेस आणत नाही. रंग किती लागणार आहे, इलेक्ट्रिकचं मटेरियल किती लागणार आहे, फर्निचर, हे सगळं पहिले सुरुवातीला आणून उपयोगाचं नाही. पहिले सुरुवातीला फक्त फाउंडेशन, जमीन खोदणं, ते भरणं, त्याचं फाउंडेशन तयार करणं. जर तुम्ही कार पार्क खाली करणार आहे, जमिनीच्या वरती करणार आहे, त्या दृष्टीने एक एक टप्प्यामध्ये ते मटेरियल लागेल. सेंटरिंगचं जे मटेरियल आहे, ज्यावेळेस स्लॅब टाकायचं त्याच्या वेळेस सेंटरिंगचं मटेरियल, खडी सळी वगैरे ते सगळं सेंटरिंगचं मटेरियल ते त्यावेळेस येईल. स्लॅबच्या वेळेस, प्लास्टरच्या वेळेस ते वेगळं मटेरियल, ज्यावेळेस विटाचं बांधकाम करायचं, वॉल्स बांधायच्या त्यावेळेस त्याचं मटेरियल येईल. म्हणजे त्याचं पण शेड्युलिंग करायला लागेल, कुठली ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर ते तिथं आणायचं. आणि विशेषतः कर्ज देताना बँकेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा भाग आहे. पूर्ण कर्जाची रक्कम एका वेळेस दिली जात नाही, ती टप्प्याटप्प्याने दिली जाते. त्यावेळेस तिथे तो शेड्यूल विचारला जातो की तुमचं कामाचं शेड्यूल कसं आहे. आणि त्याच्या आपण ते पट आणि सीपीएम मध्ये ते शिकणार आहोत की ते शेड्यूल कसं तयार करायचं आणि त्याच्याप्रमाणे रिसोर्सेसचं युटिलायझेशन, मटेरियल्स मॅनपॉवर यांचं युटिलायझेशन योग्य कसं होईल, अलोकेशन योग्य कसं होईल, आणि कमी खर्चामध्ये इकॉनॉमी साधत ते आपल्याला कसं करता येईल याचा सुद्धा प्रयत्न आपण याच्यामध्ये करणार. म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये आपण सायंटिफिक पद्धतीनं, अतिशय शास्त्रीय पद्धतीनं डिसिजन मेकिंग करून तो प्रोजेक्ट दिलेल्या रिसोर्स मध्ये विदिन द लिमिट्स, आपल्याला जे काही रिसोर्सेस दिलेत ते लिमिटेड आहेत, त्याच्यामध्ये आपण तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे आणि यशस्वी करायचा आहे. आणि त्याच्यासाठी मग ते डिसिजन मेकिंग जो आहे तो करायचा आहे. येस, तुमचे प्रश्न. प्लॅनिंग, शेड्युलिंग, कंट्रोलिंग या गोष्टी आपण केलेल्या आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट का इम्पॉर्टंट आहे वेगळं काही मला वाटतं सांगायची जरूर नाहीये. मराठीमध्ये मी पूर्ण सांगितलेलं तेच परत इंग्लिशमध्ये इथे तुम्हाला समोर दिसतच आहे. पण आता मला तुमच्याकडनं प्रश्न अपेक्षित आहे. आतापर्यंत जी काही आपण चर्चा केली त्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. हे स्वरूपा, मी जे काय बोललो ते चुकीचं होतं असं मला वाटतं बरंचसं. स्वरूपा तुम्ही आहात ना, कनेक्टेड आहात ना? वर्षा, प्रश्न, विनीता,
येस, तुमचे प्रश्न असतील तर जरूर विचारा. नसेल तरी तुम्ही नंतर वैभव सरांच्याकडे जरी तुम्ही हे करून ठेवले, पाठवले व्हॉट्सअपला किंवा मेलमध्ये तरी चालतील. पुढच्या उद्याच्या सेशन मध्ये आपण त्याची चर्चा करू शकतो. पण प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये मॅनेजरचा अतिशय महत्वाचा रोल आहे. प्रोजेक्ट मॅनेजरचा सर्व ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करणं, त्यांना दिशा देणं, दिलेल्या गोल्स मध्ये जेवढे काही ऍक्टर्स आहेत प्रोजेक्टमध्ये, जेवढे मटेरियल आहे, जेवढ्या व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांना चॅनलाइज करणं, एकत्र आणणं, त्यांचा एक व्यवस्थित टीम बनवून, एक समूह बनवून त्यांच्याकडनं आउटपुट घेणं, याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजरचा अतिशय महत्वाचा रोल आहे. शेड्युलिंग टेक्निक आपण वेगळे शिकणारच आहोत. गॅन चार्ट प्रोग्राम, आता ते त्याच्यात म्हणजे तुम्हाला आताच ते घाबरून सोडत नाही, पट आणि हे आपण करणार आहोत, राईट. पण प्रोजेक्ट साठी हा महत्वाचे कन्स्ट्रेंट आहेत 4: टाइम, कॉस्ट, क्वालिटी आणि स्कोप. क्वालिटी हा त्यातला अतिशय महत्वाचा कन्स्ट्रेंट आहे. पण जर क्वालिटी वाढवायला गेलो तर मग कॉस्ट वाढत जाते, वेळ पण जास्त होत जातो. क्वालिटी जर मिनिमम ठेवली तर मग त्या गोष्टी कमी येत होतात. इन्क्रीज स्कोप, इन्क्रीज टाइम, इन्क्रीज कॉस्ट. टाइम कमी केला की इन्क्रीज कॉस्ट, रिड्यूस स्कोप. टाईट बजेट, इन्क्रीज टाइम, रिड्यूस स्कोप, राईट. अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये हे आहेत. चॅलेंज हेच आहे की प्रोजेक्ट मॅनेजर कडनं खूप सारे एक्सपेक्टेशन्स असतात. पुढच्या सेशन मध्ये आपण आजच्या याच्यावरचे प्रश्नही घेऊ आणि मग फिजिबिलिटी स्टडी. एखादा प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी प्रत्यक्ष कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बँक पहिली फिजिबिलिटी रिपोर्ट मागते की तो प्रोजेक्ट यशस्वी होईल का, जे काही आपण कर्ज देतोय ते परत येईल का, आणि ते किती मुदतीमध्ये परत येईल, दिलेल्या वेळेमध्ये, दिलेलं आपण जे काही शेड्यूल दिलंय त्यामुळे मग ते कर्ज परत येईल काय, याच्यासाठी वेगवेगळ्या फिजिबिलिटी स्टडीज कराव्या लागतील. त्या संबंधाची चर्चा आपण पुढच्या सेशन मध्ये करूया. परत एकदा जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. कोणाला काही प्रश्न नाही? गुड. सो कोणाचे काही प्रश्न नाही असं समजून मी तो स्टॉप करतो. पण चांगला नंबर, आय थिंक बऱ्याच लोकांनी विचारायला पाहिजे होतं. 33 लोक जॉईन होते, इट वॉज गुड. ठीक आहे, ओके. थँक्यू व्हेरी मच फॉर पेशंट लिसनिंग. गुड इव्हनिंग टू यू ऑल. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओमकार कवडे, दिस इज ओमकार कवडे. मी जॉईन झालोय. ओके, आता जॉईन झाला वाटतं तुम्ही. येस येस सर. ओके ओके. पण जरा गप्पा मारायला सगळ्यांनी जरा गप्पा मारल्या असत्या तर मग जरा मजा आली असते. आणखीन माझ्या अनुभवाचा काहीतरी उपयोग झाला असता. बाकी काय HDCM वगैरे हा पास होणं, हे होणं, परीक्षा देणं, हा काही फार मोठा त्यातला अवघड भाग नाहीये. नाही, पार्टिसिपंट्सला ही विनंती आहे की आपल्या समोर नवीन नवीन सब्जेक्ट्स येत आहेत. सर प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकवतायत, मी फायनान्शियल मॅनेजमेंट शिकवेल, लॉ सारखा नवीन सब्जेक्ट येतोय किंवा इतरही काही सब्जेक्ट्स आहेत, आणि विशेषतः एवढ्या एक्सपिरियन्स फॅकल्टी आपल्याला शिकवत आहेत. तर सब्जेक्ट बद्दल थोडस प्री माहिती घ्या, येताना आधी वाचा. तुम्ही रात्री गेल्यावरती थोडंफार 1-2 पानं वाचा की नक्की सब्जेक्ट काय किंवा काय शिकवत आहेत. सरांनी आता सांगितलं आपण पुढे काय काय बघणार आहोत. सो थोडस एक होमवर्क म्हणतो ज्याला आपण, जे तुम्ही तुमच्या मुलांना सांगता ते तुम्ही जरा स्वतः केलं तर इथं क्लासमध्ये इंटरॅक्शन करायला थोडस लेक्चर बोरिंग नाही होत. मग नाहीतर ते आम्ही डिलिव्हरी पण करतो, नुसतं वन साइड डिलिव्हरी करतो, ते बरोबर नाही वाटत. बट एनिवेज सर वेलकम आणि थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच. येस पार्टिसिपेट. आणि तुम्ही काही विचारलं तर चालेल ना, असं नाही की ते अगदी सब्जेक्टशी लगेच रिलेटेड पाहिजे. ते सब्जेक्टशी कसं रिलेट करायचं ते मला माहिती आहे, मी करतो ना, पण तुम्ही बोललं पाहिजे, नाही तर मग झोप येऊन जाईल. आणि माझा आवाज मंजूळ आहे, झोप लागते चांगली माझ्या आवाजामध्ये. ओके. सरांनी हॅलो सर, नमस्कार सर. सरांनी अतिशय चांगलं सांगितलं. त्यांनी पॉइंट टू पॉइंट विचार करायला लावला की पुढे शब्दाचं काय उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा त्या ह्याच्यातलं नव्हतं की असं जनरल बाबा सहज बोलून गेलं असं नव्हतं. त्या प्रॉपर त्यांना म्हणजे शब्द आवश्यक होता की हा मराठीत ही काय कन्सेप्ट आहे काय हे, येस. म्हणजे आम्ही पहिल्यांदा तेवढ्या डीप मध्ये म्हणजे सरांनी आमच्याकडून काढून घेतलं ते थोडक्यात. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, फक्त ते प्रश्न विचारून तुमच्याकडनं माहिती काढून घेणं एवढंच जरूर होतं. तुमच्या विचारांना एक नवीन दिशा द्यायची. आता काय तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे, बँकेत नोकरी करताय. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. उद्या गप्पा मारू चांगल्या आणखी. थँक्यू. गुड इव्हनिंग. चलो एक 6 झाले, 4-6 झाले. 4च मिनिटाचा ब्रेक आणि लगेच चालू करू आपण. येस, लेट अस स्टार्ट. वेळ न घेता आपण चालू करूया. लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग.